तिकडे जालन्यामध्ये नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बैलगाडीतून प्रवास करावा लागला। जालना तालुक्यातल्या गोंदेगाव शिवारात हा प्रकार घडला। जालना तालुक्यासह जिल्ह्याभरात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस बरसतोय। यामुळे अनेक भागातली शेती पिकं पाण्याखाली गेली असून पीक नुकसानीचे पंचनामे आता सुरू करण्यात आले। मात्र नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी गेलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागल्याचं पाहायला मिळालं। जालन्याच्या गोंदेगाव इथं शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कृषी सेवक, तलाठी आणि ग्रामसेवक आले असतात त्यांना चिखलमय रस्ता असल्यानं शेतकऱ्यांच्या बैलगाडीत बसून पंचनामे करण्यासाठी जावं लागलं। या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला असून तो समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो। मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालाय। जालन्यामध्ये सुद्धा गेल्या आठवड्याभरापासून संततधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। दरम्यान या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी यावेळी अधिकारी आले होते आणि त्यांना चक्क बैलगाडीतून प्रवास करावा लागलाय, कारण जमीन खरवडून गेलेली आहे, अनेक ठिकाणी चिखल आहे, त्यामुळे पायी जाता येत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांच्या बैलगाडीतून त्यांना प्रवास करावा लागला। आणि व्हिडिओ काढा।